जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे। संजय गरुड यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गिरीश महाजन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आता गरुड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण ही राजकीय क्षेत्रातून पाहतोय। तुम्ही काही निर्णय होईल तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांना कळवी। ज्यांना माझ्याबरोबर यायचं पवार साहेबांकडे थांबायचं असलं पवार साहेबांना भेटायला पण सगळ्यांना म्हणजे आम्हाला कुठे प्रवेश करायचा असला तर मी जे माझ्याबरोबर येतील त्याच्या सहित प्रवेश असेल। एकटा नाही मला ती सवय नाही। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, महत्त्वाची अशी आपण सध्या बातमी पाहतोय, संजय गरुड यांनी आता राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे। ते लवकरच भाजपात प्रवेश करणार अशी माहिती मिळते आहे। नक्कीच जर आपण बघितलं तर भाजपचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांना समजले जाते आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय गरुड यांच्याकडे पाहिलं जात होतं। मात्र पक्षांतर्गत असणाऱ्या गटबाजीचा त्यांना फटका बसला असून पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीमुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांचा राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा पाठवला आहे। यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे, कारण गिरीश महाजन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि गेल्या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये संजय गरुड यांनी तगडे आव्हान गिरीश महाजन यांच्या समोर जामनेर मतदारसंघात उभं केलं होतं। त्यामुळे कुठेतरी हा राष्ट्रवादीला मोठा फटका मानला जात आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील जोरदार चर्चा सध्या जळगावात सुरू आहे। त्यामुळे भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर त्यांच्या या प्रवेशाचा नक्कीच परिणाम होणार असल्याचं आता सध्या जिल्ह्यात चित्र उभं राहिलेलं आहे। गौरी, नक्कीच सचिन, तर याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।